नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. काल मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी क्लब रोड परिसरात घडलेल्या कार चालकावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचा चालक बसवंत कडोलकर हा या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला होता. मात्र एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे बसवंत याचे प्राण वाचले. या घटनेनंतर जखमी बसवंत याचा मित्र मदन याने चौघांविरोधात फिर्याद दाखल केली असून त्यातून हल्लेखोरांची नावे समोर आली आहेत. प्राथमिक तपासात आरोपी मोनाप्पा आणि संपत यांच्या चिथावणीवरून शिवय्या आणि मितेश यांनी बसवंतवर चाकू हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोनाप्पा पाटील, मितेश बडिगेर, संपत कडोलकर आणि शिवय्या पुजारी या चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल मंगळवारी दुपारी बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात एका कार चालकावर चाकू हल्ला करण्यात आला. इफा हॉटेलजवळ 2 हल्लेखोरांनी रस्त्यावरच एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केले. हा प्रकार तिथून जात असलेल्या आयपीएस अधिकारी रवींद्र गडादी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले. त्यानंतर गडादी यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी समोर उभे असतानाही गुन्हेगारांनी कोणतीही भीती न बाळगता हल्ला सुरूच ठेवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच गडादी यांनी आपल्या वाहन चालकाला पिस्तूल आणण्यास सांगितलं. हे ऐकताच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी व्यक्तीस तात्काळ शहरातील विजया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील चौकशीत जखमी व्यक्ती ही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांचा वाहन चालक बसवंत कडोलकर असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान घटनेच्या वेळी अनेक नागरिक उपस्थित असूनही कोणीही मदतीसाठी पुढे न आल्याबद्दल आयपीएस अधिकारी रवींद्र गडादी यांनी खंत व्यक्त केली. प्रवाशांना योग्य व न्याय्य दराने सेवा मिळावी यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील सर्व ऑटो रिक्षांमध्ये डिजिटल मीटर बसवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली असून या कालावधीत मीटर न बसवणाऱ्या रिक्षांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच विविध ऑटो रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डिजिटल मीटरमुळे प्रवाशांची फसवणूक थांबेल, भाडे प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल असा प्रशासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक एन रामराजन उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मरकुंभी येथील इनामदार साखर कारखान्यात आज बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता भीषण अपघात झाला. बॉयलरमधील गरम पदार्थ अंगावर पडल्याने 8 कामगार जखमी झाले. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. जखमींपैकी एका कामगारावर बैलहोंगल येथील रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित जखमींना झिरो ट्रॅफिक करून बेळगावमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून प्रकरणाची नोंद घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या गाजरांचे दर पाडण्यासाठी एपीएमसीतील दलालांनी कट रचल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला वाहने अडवत तीव्र आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सांगितले की कालपर्यंत बेळगाव एपीएमसीमध्ये 10 किलो गाजरांना सुमारे 350 रुपये दर मिळत होता. मात्र हा दर कमी करण्याच्या उद्देशाने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गाजरांची आवक करण्यात आली. विशेषतः महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून गाजर आणून 10 किलोसाठी केवळ 180 रुपये दर निश्चित करण्यात आल्याने स्थानिक गाजरांचा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये स्मार्ट क्लासेस आणि ॲडव्हान्स्ड व्हर्च्युअल रियालिटी लॅबची प्रगती पाहण्यासाठी भेट दिली. या लॅबमध्ये व्हीआर हेडसेट्स, डिजिटल शिक्षण उपकरणे आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग स्पेस असून विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवून विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयांची समज सुधारण्यासाठी डिझाईन केले आहे. आमदारांनी शाळा प्रशासनाशी संवाद साधला आणि व्हीआर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, संकल्पनात्मक स्पष्टता आणि सहभाग कसा वाढतो हे पाहिले. त्यांनी सांगितले की अशा स्मार्ट शिक्षण उपक्रमांमुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या पातळीची गुणवत्ता मिळेल, तसेच नवकल्पना आणि सर्जनशीलतेस प्रोत्साहन मिळेल. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि उपस्थिती वाढल्याची माहिती दिली. बेळगाव शहरातील अनुगोळ परिसरात श्री रेणुका देवीच्या पारंपरिक मारग मळणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. देवस्थान पंच कमिटी, हक्कदार आणि स्थानिक भक्तगणांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सालाबादप्रमाणे सौंदत्ती येथील रेणुका देवी यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या स्वागतार्थ हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शनिवारी अनुगोळ ग्रामस्थांनी सौंदत्ती येथे देवीची परडी भरण्याचा विधी पार पाडला होता. त्यानंतर रविवार व सोमवारी भाविक गावी परतले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता परडी भरणे आणि गाऱ्हाण्याचा विधी संपन्न झाला. पूजा विधीनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या गदगेसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांनी श्रद्धेने यात सहभाग घेतला होता. अनुगोळ देवस्थान पंच कमिटी आणि हक्कदार मंडळींनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी केली होती. बेळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर पुढील 2 महिन्यात ठोस कारवाई केली जाईल अशी घोषणा केली आहे. आयुक्तांनी सांगितले की ही समस्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फिरणाऱ्या नागरिकांसाठी चिंता निर्माण करत आहे. महानगरपालिकेने नियोजित कृती आराखडा तयार केला असून त्यात प्राणी जन्म नियंत्रण, लसीकरण मोहिमा आणि प्राणी कल्याण संस्थांची समन्वय यांचा समावेश असेल. कार्तिक एम यांनी नागरिकांना उघड्यावर अन्न कचरा टाकणे टाळण्याचे आणि भटक्या कुत्र्यांशी संबंधित घटनांची माहिती महापालिकेला देण्याचे आवाहन केले. निश्चित केलेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत परिणामकारक आणि दिसणारे बदल अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. निपाणी चिकोडी मार्गावर असलेल्या बंकल स्टील आर्ट या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना काल मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र निपाणी अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ट्रेंड्स कापड दुकानासमोर असलेल्या या दुकानगाळ्याला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही बाब शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ निपाणी अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान उदय पट्टन, चंद्रशेखर पमार, रवी हेगडे, विजय नायक, लक्काप्पा बजंत्री व भरमप्पा बजंत्री यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे शेजारील दुकाने आगीपासून वाचली असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बेळगाव शहरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी बस चालकांना शहरातील 4 ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली खासगी बस चालकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करण्यात आली. माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अॅमेझॉनसह विविध नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक करून सुमारे 4,49,321 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अॅमेझॉन कंपनीचा अधिकृत वितरक प्रवीण पद्मराज तडसद राहणार जमखंडी, जिल्हा बागलकोट यांनी 14 जून ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत बेळगावच्या ऑटोनगर परिसरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला गेल्याची तक्रार माळ मारुती पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीच्या आधारे मार्केट उपविभागाचे एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक BR गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। तपासादरम्यान याच कंपनीत कार्यरत असलेला शुभम शशिकांत दिडे वय 29 राहणार शिवाजीनगर बेळगाव याला 5 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली। आरोपीकडून 18 स्मार्टफोन, 1 टॅब, 5 स्मार्टवॉच, गिम्बल स्टॅबिलायझर, एअरपॉड्स व हेडफोन असा एकूण 4,49,321 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या यशस्वी कारवाईमध्ये माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी संबंधितांचे कौतुक केले आहे। इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे। लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे। बेळगाव APMC मार्केट यार्डजवळ पोलीस कारवाईच्या 2 प्रकरणांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या 6 जणांना काल मंगळवारी APMC पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील एकूण रोख 19,602 रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे विनायक विजेश कुमार कोलकार वय 19, किरण सुरेश भजंत्री वय 27, मारुती भरमा रजाई वय 31, अनुप महादेव कंबीर वय 47 आणि विनायक सोनारवाडी वय 41 अशी आहेत। यापैकी विनायक कोलकार हा काल मंगळवारी बेळगाव APMC मार्केट यार्डजवळ सार्वजनिक ठिकाणी OC मटका जुगार खेळत असताना APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक GL कोटबागी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून विनायक याला ताब्यात घेतले। तसेच त्याच्या जवळील रोख 1,000 रुपये आणि मटक्याचे अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या। दोन्ही प्रकरणांमध्ये APMC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील विविध रस्त्यांवर सायकल ट्रॅक आणि फुटपाथ तयार करण्यात आले असले तरी सद्यस्थितीत या दोन्ही सुविधांचा फायदा नागरिकांपेक्षा वाहन चालक आणि फेरीवाल्यांनाच होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक ठिकाणी दुचाकी, 4 चाकी वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण फुटपाथ आणि सायकल ट्रॅकवर झालेत। त्यामुळे नागरिक आणि सायकल स्वार यांना या मार्गांचा वापर करताच येत नाही। परिणामी सायकल स्वारांनाही मुख्य रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। या ट्रॅकची रुंदी अपुरी, जागोजागी अडथळे आणि चुकीचे नियोजन यामुळे ट्रॅक संपूर्णतः निष्क्रिय झालाय। प्रत्यक्ष वापराऐवजी हा ट्रॅक जागा अडवून ठेवत आहे। त्यामुळे अनेकांनी सदर सायकल ट्रॅक हटवून रस्त्यामध्ये विलीन करावा अशी मागणी केली आहे। यामुळे रस्ता रुंद होईल, वाहतूक सुरळीत होईल तसेच अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणही कमी होईल असं नागरिकांचं मत आहे। शहरातील वाढती वाहतूक आणि असुविधा पाहता हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो असं सांगून महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी होत आहे। बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 अंतर्गत येणाऱ्या हिंदवाडी येथील 4था व 5वा क्रॉसच्या सर्व्हिस रोडवर अनेक वर्षांपासून अस्वच्छता, चिखल व कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त बनलेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेत महापालिकेकडून पेवर्स बसवण्याचं काम पूर्ण केलंय। गेल्या 70 वर्षांपासून या रस्त्यावर सुधारणा करण्याची मागणी नागरिक करत होते। अखेर ही दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पेवर्स बसवल्यामुळे केवळ रस्ता सुधारला नाही तर कचऱ्याची समस्या आणि चिखलाचं साम्राज्यही दूर झालंय। या कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागराज HV, रविकुमार पुजारी, निखिल बाचोळकर, ममता पुजारी आदी नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी नगरसेवक नितीन जाधव यांचे विशेष आभार मानले असून भविष्यातही विकास कामे वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पत्नीच्या अनैतिक संबंधावरून खून केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पतीची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। भरतेश साताप्पा हंचिनमनी राहणार रामदेव गल्ली पिरणवाडी असं मुक्तता झालेल्या आरोपीचं नाव असून 5वे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश HS मंजुनाथ यांनी हा निर्णय दिला। भरतेशवर त्याची पत्नी शिल्पा हिचा खून केल्याचा आरोप होता। दोघांचा विवाहानंतरचा संसार सुरळीत सुरू होता, मात्र पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय घेत भरतेशने तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे आरोप होते।
त्यामुळे शिल्पाने न्यायालयात तक्रारही दाखल केली होती. नंतर दोघांनी समेट करत पुन्हा एकत्र संसार सुरू केला. 5 जुलै 2019 रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात भरतेशने पत्नीवर संशय घेत चाकूने हल्ला करून तिचा खून केल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला व भरतेशला अटक करण्यात आली होती. मात्र खटल्याच्या सुनावणीत सरकारी पक्षाला आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. तसेच प्रत्यक्षदर्शी व वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव असल्याने न्यायालयाने भरतेशची निर्दोष मुक्तता केली असल्याचे समजते. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी कथित राजकीय दबावाखाली रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चा व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेने अधिवेशनाच्या परवानगी रद्द करण्यामागे आरएसएस भाजपच्या लोकांचा दबाव असल्याचा आरोप केला. हे अधिवेशन थांबवणे म्हणजे लोकशाही हक्कांवर गदा आणणे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अधिवेशनाला तात्काळ परवानगी द्यावी, प्रतिनिधींच्या खर्चाची नुकसान भरपाई द्यावी, राजकीय दबावाखाली कोणत्याही संघटनेचे कार्यक्रम रद्द होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, संविधान प्रदत्त हक्क आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे अशा मागण्या निवेदनातून नमूद करण्यात आल्या आहेत. बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकात सौदत्तीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी शैलजा शिवाजी जाधव वय 54 या शनिवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता घरातून निघाल्या होत्या. सकाळी सुमारे 7 वाजता त्या मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचल्या आणि सौंदत्ती बसची वाट पाहू लागल्या. सकाळी 7:15 वाजता बस आल्यानंतर बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीमध्ये चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 10.77 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरले. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच मंगळसूत्र गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ शोध घेतला, मात्र काहीच निष्पन्न झालं नाही. त्यानंतर त्यांनी लगेचच मार्केट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळेल असं सांगून अज्ञात भामट्यांनी हुक्केरी येथील एका व्यावसायिकाची 37,48,965 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी 5 जानेवारी रोजी बेळगाव जिल्हा सीएन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी व्यावसायिकाचे कॅनरा बँक आणि कर्नाटक ग्रामीण बँकेमध्ये 2 खाती असून दोन्ही खात्यांना स्वतःचा मोबाईल क्रमांक लिंक केलेला होता. 20 जून 2025 रोजी 9 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. भामट्यांनी स्वतःला क्युट्रो एआय कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध व्यवहारांद्वारे तब्बल 37,48,000 रुपये उकळले गेले. काही काळाने फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव शहरातील महाबळेश्वर नगरमध्ये जनता दरबार आयोजित केला होता, जिथे त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. बैठकीमध्ये नागरिकांनी नगरातील नागरिक सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि एकूण विकासाशी संबंधित समस्या मांडल्या. आमदार सेठ यांनी नागरिकांना आश्वस्त केले की महाबळेश्वर नगरमधील सर्व विकास कामांचा आढावा प्राधान्याने घेण्यात येईल आणि त्यांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. त्यांनी वेळेमध्ये समस्यांचे निराकरण होईल याची हमी दिली आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधत मूलभूत सुविधा व जीवनमान सुधारण्यासाठी काम करत राहण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित विभागांना दिले. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन तसेच महापालिका, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मागील वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी प्राण गमावल्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वळणे, अपुरे दिशाफलक, खराब स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव, अपूर्ण सिग्नल यंत्रणा आदी त्रुटींवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. बैठकीमध्ये वाहतूक नियमन, अतिक्रमण हटवणे, जनजागृती मोहीम राबवणे, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडत रस्ता सुरक्षासाठी एकत्रितपणे काम करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. या बैठकीत विविध विभागांनी अहवाल सादर केले असून लवकरच रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा होणार आहे. मध्यवर्ती मय समितीने सर्व सभासदांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.